नमस्कार, RV22 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नाशिक संतप्त रोजंदारी कर्मचारी आदिवासी आयुक्तालयात घुसले। विराट आंदोलकांचा शांततेचा बांध तुटला। आंदोलकांनी घेतला आदिवासी विकास कार्यालयाचा ताबा। पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल। तब्बल 34 दिवसापासून आपल्या विविध मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने लढा देत असलेल्या रोजंदारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संताप अखेर मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी सुटला। मागण्या मान्य न झाल्याने संतप्त आंदोलकांनी अचानक थेट आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील कार्यालयात घुसून कार्यालयाचा ताबा घेतला। 9 जुलै पासून सुरू असलेल्या आंदोलनात बाह्य स्रोताद्वारे भरली रद्द करून पूर्वीप्रमाणे सेवेत घेण्याची मागणी आंदोलक सातत्याने करत आहे। मात्र शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने 34व्या दिवशी आंदोलन आक्रमक वळणावर गेले। घोषणाबाजीसह आंदोलकांनी कार्यालय परिसरात ठिय्या मांडला। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला। या अचानक घडामोडींमुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना थोपवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आंदोलकांशी प्रत्यक्ष संवाद साधत शांततेचे आवाहन केले। अखेर आंदोलकांनी चर्चेनंतर पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी आंदोलन सुरू ठेवले आहे। या संदर्भात आंदोलक रमेश आयरे यांनी सांगितले की आमच्या मागण्या न्याय असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। याबाबत त्यांनी अधिकची माहिती दिली आहे। पाहूयात सविस्तर। RV22 न्यूज साठी RV22 न्यूज टीम ब्युरो नाशिक। आम्ही जातो। सर, तुम्ही बिडाळ मोर्चामध्ये 9 जुलैपासून आंदोलन करता आहात आयुक्त कार्यालयासमोर। आज तुम्ही मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्याबाबत काय प्रकार घडला आपल्यासोबत, काय सांगा? सर, आम्ही जवळजवळ 34 दिवसापासून आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडून आहोत। प्रत्येक वेळेस प्रशासनाने आम्हाला तोंडी आश्वासनं दिले। आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत आमची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये त्यांनी असं सांगितलं की तुमच्या एकाही कर्मचाऱ्यावर आम्ही अन्याय करणार नाही। परंतु त्या बैठकीनंतर आज 10 दिवस उलटल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही कागदी स्वरूपात। त्या अर्थी आज आंदोलनकर्त्यांचा संयमाचा बांध तुटला आणि त्याचे परिणाम स्वरूप म्हणून आज सगळे आंदोलनकर्त्यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयाचं मेन गेट तोडून मध्ये जायचा प्रयत्न केला। त्यानंतर आत गेल्यानंतर थोडंफार पोलीस प्रशासनासोबत आमचे हातापाई झाले, ते होणारच। त्याच्यामध्ये आज आम्ही सन्माननीय कर्णिक साहेब CP साहेबांच्या विनंतीला मान देऊन उद्या 5 वाजेपर्यंत जर आमचा निर्णय झाला नाही तर पुन्हा आम्ही एकदा ते गेट तोडून उद्या पूर्ण त्या बिल्डिंगमध्ये शिरू असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे।